आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मेकअप रुटीन। मेकअप करताना हायजीन इज मस्ट, सो सर्वात आधी फेस नीट क्लीन करून घ्यायचे। त्याच्यानंतर मी यूज करते पॉन्ड्स हे मॉइश्चरायझर, जे खूप लाईट वेट आहे, प्लस यामुळे स्किन हायड्रेट सुद्धा राहते। त्यानंतर मी अप्लाय करते सनस्क्रीन। सो सनस्क्रीन ही खूप महत्वाची स्टेप आहे, सो मी सांगेन की मेकअप करताना ही स्टेप अजिबात स्किप करू नका। त्यानंतर मी अप्लाय करते फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्ट्रोब क्रीम। ह्यामध्ये शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड आहे, ज्याच्यामुळे आपल्या फेसला एकदम ग्लोवी आणि सॉफ्ट लुक येतो आणि मेकअप सुद्धा एकदम फ्लॉलेस होतो। फाउंडेशन मध्ये मी यूज करते लॅक्मेचा 9 to 5 फाउंडेशन, विच इज माय फेवरेट वन, आणि मला अगदी हलकासा मेकअप लुक आवडतो, त्याच्यामुळे मी फाउंडेशन अप्लाय करताना मी खूप कमी फाउंडेशन अप्लाय करते। नेक्स्ट स्टेप इज कन्सिलर, आणि कन्सिलर मध्ये मी यूज करते इनसाइडचं हे HD कन्सिलर। चेहऱ्यावरचे डार्क सर्कल्स किंवा कोणतेही डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता। कन्सिलर आणि फाउंडेशन सेट करण्यासाठी मी यूज करते लॅक्मेचे हे रोज गोल्ड लूज पावडर, आणि मी खूप वर्षापासून हेच यूज करते। त्यानंतर आयब्रोज साठी मी यूज करते स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल, ज्याची शेड आहे ब्राऊन। नेक्स्ट स्टेप इज आय शॅडोज, आणि आय शॅडो साठी मी यूज करते डॉक्टर हुडाचा आय पॅलेट, आणि ह्यामध्ये मी यूज करणार आहे लाईट पिंक कलरची न्यूड आय शॅडो, आणि मी मोस्टली आय शॅडो पण लाईटच ठेवते। नेक्स्ट इज लायनर, आणि लायनर मध्ये मी यूज करते लॅक्मेचे हे इन्स्टा लायनर। आयुष्यात मी जेव्हापासून मेकअप करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी हेच लायनर यूज करते। नेक्स्ट आय एम युजिंग मार्स फॅब्युलश मस्कारा। हा मस्कारा एकदम डार्क आहे, त्याच्यामुळे अप्लाय केल्यानंतर लॅशेस ना खूप छान असा लुक येतो। मस्कारा नंतरची स्टेप आहे ती म्हणजे ब्लशर, आणि त्यासाठी मी यूज करते इनसाइडचं हे ब्लशर, ज्याची शेड आहे 03 डस्टी रोज। थोडे गुलाबी गुलाबी गाल असे मला खूप आवडतात, म्हणून माझ्या मेकअपच्या रुटीन मध्ये मी हे नेहमी अप्लाय करते। लास्ट स्टेप इज लिपस्टिक, आणि लिपस्टिक साठी मी अप्लाय करते ही झुडिओची टोस्टेड आमंडची शेड, जी माझी खूप जास्त फेवरेट आहे, आणि हा आहे माझा फायनल मेकअप लुक।